मराठी आंदोलक सल्लाउद्दीन, मसूद अझहर आणि दाऊद सारखे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांची ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावरती टीका। हिंमत असेल तर उर्दू भाषिकांना मारून दाखवा, दुबेंचं आव्हान। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती घाणेरडं राजकारण सुरू आहे, निशिकांत दुबे यांचं वक्तव्य। हिंमत असेल तर जवळच्या माहीमच्या उर्दू भाषिकाला मारहाण करून दाखवा, दुबेंचं आव्हान। ठाकरे सेनेच्या संदर्भातल्या आणि यासोबतच्या युतीच्या संदर्भात कोणीही बोलू नये, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश। राज ठाकरे यांच्या सूचनेमुळे नवा संभ्रम निर्माण झाला आहे। देशामध्ये गरिबांची संख्या वाढतेय आणि पैसा मोजक्या लोकांच्याच हातामध्ये जातोय, एका कार्यक्रमाच्या दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य। नितीन गडकरी यांचं वक्तव्य म्हणजे त्यांनी मोदी सरकारवरती केलेला हल्ला आहे। खासदार संजय राऊत यांची टीका, देशामध्ये गरिबांची संख्या वाढतेय, या गडकरींच्या विधानावरती राऊतांचं उत्तर। काँग्रेसकडून नितीन गडकरी यांचा व्हिडिओ पोस्ट करत पंतप्रधान मोदी यांच्यावरती टीका करण्यात आली आहे। गडकरींच्या वक्तव्यावरती काँग्रेसने सहमती दर्शवली। सरकारी योजना गरिबांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। भाजपच्या मंत्र्यांची आज मुख्यमंत्री फडणवीसांसोबत वर्षा निवासस्थानी बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात फडणवीस करणार मार्गदर्शन। रात्री 8 वाजता बैठकीचं आयोजन। वंचित सोबत काडीमोड झाल्याच्या नंतर एमआयएमने शोधला नवा भिडू। जलील यांची चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पक्षासोबत बैठक। लवकरच दोन्ही पक्षांचा एकत्रित मेळावा होण्याची शक्यता। बीड आणि नागपूरमध्ये अल्पवयीन मुली गर्भवती होण्याच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे। बालविवाहामुळे 2024-25च्या दरम्यान 12 मुलींची गर्भवती म्हणून नोंद झाली। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची लेखी उत्तरामध्ये कबुली। राज्यामध्ये बालमृत्यूच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे। एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025च्या दरम्यान 12,438 बालकांचा मृत्यू। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची लेखी उत्तरामध्ये कबुली। छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधकामात गैरव्यवहार झाल्याची सरकारची कबुली। काम सुरू होण्यापूर्वीच अधिकाऱ्यांची संगनमतानं बिलं काढली होती, मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती। या प्रकरणी शाखा अभियंता आणि प्रभारी उपअभियंता निलंबित। अहिल्यानगरमध्ये बनावट शासन निर्णयाच्या माध्यमातून 7 कोटी रुपयांची फसवणूक। विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये सरकारनं काढलेल्या शेकडो जीआरचा घेतला गैरफायदा। राज्यामधल्या अनेक भागामध्ये तपासाचे आदेश। ईव्हीएमच्या विरोधामध्ये सोलापूरच्या मार्कडवाडी ग्रामस्थांचं आंदोलन। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। विधान भवनाच्या बाहेर ग्रामस्थ ईव्हीएमच्या विरोधात आक्रमक झाले। शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विजेच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन। शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशी जोरदार घोषणाबाजी। पुणे रेल्वे स्थानकाच्या समोर महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न। रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या प्रकरणी काँग्रेसकडून निषेध। पुण्यामध्ये काँग्रेसनं आंदोलन केलं। पुण्यामध्ये महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला काँग्रेसनं दुग्धाभिषेक घातला। महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली। महात्मा गांधी अमर आहेत, रोहिणी खडसे यांची गांधीजींच्या पुतळ्याच्या विटंबनेविषयी प्रतिक्रिया। या घटनेवरती खडसे यांनी संतापही व्यक्त केला आहे। पनवेलच्या सिडको क्षेत्रामधल्या 1 लाख लोकांचा पुनर्वसनाचा प्रश्न सुटला। 1500 सोसायट्यांच्या पुनर्विकासाला नगरविकासची मंजुरी। भाजप आमदार विक्रांत पाटील यांनी ही लक्षवेधी मांडली होती। 2018 मधल्या अपघाताच्या नंतर नायर रुग्णालयामधलं एमआरआयचं मशीन अद्यापही बंद आहे। एबीपी माझाकडून महानगरपालिका रुग्णालयाचा रियालिटी चेक। नवीन एमआरआय मशीन खरेदी प्रक्रिया सुरू। लेखी उत्तरामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंची कबुली। भिवंडी शहरामध्ये 1144 इमारतींपैकी 289 इमारती अति धोकादायक। नगरविकास विभागातर्फे या सर्व इमारतींच्या मालकांना स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याच्या संदर्भात नोटिसा। दिवंगत संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 22 जुलैला होणार आहे। वाल्मी कराडला दोषमुक्त करण्याच्या अर्जावरती तसंच प्रॉपर्टी सील करण्याच्या अर्जावरती निर्णय दिला जाईल। सोलापूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांची हजेरी। भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह माजी आमदार दिलीप माने यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। समृद्धी महामार्गासाठी शेतजमीन देणारे आदिवासी कुटुंब हे मोबदल्याच्या प्रतीक्षेत। शेतकऱ्यांना लवकरात लवकर मोबदला देण्याची सूचना। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लेखी उत्तरामध्ये माहिती। बैलजोडी नसल्यामुळे शेतकऱ्याने
नांगर खांद्यावरती घेतला होता. बीडच्या केज तालुक्यामधल्या भाटुंब्यामधला प्रकार आहे. लातूरच्या शेतकऱ्याच्या पाठोपाठ बीडच्या शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. लातूरच्या आणखी एका शेतकऱ्याची दयनीय अवस्था समोर आली आहे. वैजनाथ सूर्यवंशींनी बैलाच्या जागी स्वतःला जुंपून कोळपणीचा जीव हातात घेतला. कायद्याने काम करायचं नसेल तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती जिल्हाधिकाऱ्यांवरती बच्चू कडू संतापले. जालना जिल्ह्यामधल्या दुधनवाडी गावामधील ग्रामस्थ आक्रमक. गावामधल्या नागरी समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे महिला सरपंच आणि महिला ग्रामसेवकाला गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोंडून ठेवलं होतं. पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेमध्ये उभं राहिलेल्या भाविकाला खासगी सुरक्षा रक्षकानं मारहाण केल्याचा आरोप आहे. गोपाळपूर रोडवरच्या पत्राशेड इथली ही घटना आहे. दर्शन रांगेमधल्या वारकऱ्याशी वाद झाल्यामुळे मारहाण झाल्याचं समोर येत आहे. पुण्यातल्या हिंजवडी आयटी पार्कमध्ये 3 ते 4 दिवस वीज पुरवठा विस्कळीत. मोठ्या आयटी कंपन्यांना फटका. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी 4 दिवसांचा अवधी. महावितरण विभागाची माहिती. यवतमाळ जिल्ह्यामधल्या बोथ बोर्डन हा रस्ता उखडलाय. 2 वर्षांपूर्वी या रस्त्याचं काम झालं होतं. रस्त्यावरचं डांबर हे हाताने उखडत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. गडचिरोलीमध्ये रुग्णवाहिकेच्या अभावी गर्भवतीची हालअपेष्टा. जीव धोक्यात घालून पार केली गर्भवतीनं गुंडूर नदी. भामरागड तालुक्यामधल्या बिनागुंडा लाहेरी या गावाच्या दरम्यानची ही घटना आहे. आरोग्य विभागाचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. वर्ध्यामध्ये 12वीच्या प्रवेशासाठी पैसे नसल्यामुळे विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. लोणसावळीमधल्या विद्यार्थिनीने पालकांकडे 12वीच्या प्रवेशासाठी पैसे मागितले होते. मात्र पैसे आल्यावरती प्रवेश घेऊ असं सांगण्यात आल्यामुळे तिने गळफास घेतलाय. नवी मुंबईच्या नेरूळमध्ये चोरट्यांनी 2 घरं फोडली. ही चोरीची सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये घरफोडी, दुकानफोडी आणि सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे दहशतीचं वातावरण पसरलं. मध्यरात्रीच्या सुमारास शस्त्रासह हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले. नाशिकमधल्या रोकडोबा हनुमान मंदिरामध्ये चोरट्यांचा डल्ला. शनी महाराजांच्या मूर्तीवरील 2 किलो चांदीचा मुकुट चोरट्यांनी लंपास केला. आरोपींनी दानपेटी आणि तिजोरी देखील फोडली आहे. WCLमध्ये नोकरी लावतो असं सांगून अकोल्यामधल्या 25 तरुणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आला. फसवणूक करणारा शिंदेच्या शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बजोरिया यांच्या नावाने धमक्या देत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यामधल्या पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ मानेंकडून लाचेची मागणी. कविता मेदाडकर यांच्याकडून एका प्रकरणामध्ये 5,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. प्राथमिक चौकशीमध्ये माने दोषी आढळल्यामुळे निलंबित. भंडाऱ्यामध्ये रील बनवण्याच्या नादामध्ये तरुणाचा खड्ड्यामध्ये पडून मृत्यू झालाय आणि ही सगळी घटना त्याच्या मित्रांच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. नागपूरच्या कन्हान नदीवरील नेरी पुलावरती निर्माल्य टाकण्यासाठी गेलेल्या महिलेची पुलावरून उडी. पतीसोबत सेल्फी घेऊन अचानकपणे तिने उडी मारून जीव दिलेला आहे. त्यामुळे पती सुद्धा या धक्क्यात आहे. बीड जिल्ह्यामध्ये सावकारीच्या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या. व्यावसायिकाने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलंय. अमरनाथ यात्रेच्या पहिल्या 4 दिवसांमध्ये तोबा गर्दी झाली. 4 दिवसांमध्ये 50,000 भक्तांनी बाबा बर्फानीचं दर्शन घेतलंय. 3 जुलैपासून ही अमरनाथची यात्रा सुरू झाली आहे. पहलगाम हल्ल्याची पार्श्वभूमी असताना सुद्धा भाविकांमध्ये उत्साह आहे. अकोले तालुक्यामधल्या रंधा धबधब्यामध्ये तरुण पडला. सुदैवाने दरीमध्ये कोसळण्याच्या आधीच हा तरुण पोहत पोहत काठावरती पोहोचला, त्यामुळे बचावलाय. दरम्यान या तरुणाची ओळख अद्यापही अस्पष्ट आहे. अहिल्यानगरच्या भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. निळवंडे धरणामधून 8,500 क्युसेक वेगानं सध्या विसर्ग सुरू आहे. प्रवरा नदीकाठच्या गावांना सध्या सतर्कतेचा इशारा देण्यात आला. कोल्हापूरमध्ये 2 दिवसांपासून पावसाची विश्रांती. त्यामुळे पंचगंगा नदीबरोबरच जिल्ह्यामधल्या इतर नद्यांच्या पाण्याची पातळी सध्या स्थिर आहे. सध्या पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ही 31 फुटांपर्यंत गेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधल्या राधानगरी धरण हे 80% भरलं. धरणाच्या स्वयंचलित दरवाजांपर्यंत पोहोचलं पाणी. राधानगरी धरणामधून 3,100 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये होत असलेल्या पावसामुळे वाल्हेरी धबधबा प्रवाहित झाला. परंतु धबधब्याच्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं कुठल्याही उपाययोजना नसल्यामुळे पर्यटकांकडून नाराजी. सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज येलो अलर्ट जारी करण्यात आला. जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. सिंधुदुर्गामधल्या एकूण 34 मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये 70% पाणीसाठा आहे.
नाशिकच्या नांदूर मधमेश्वर धरणामधून 43,882 क्युसेक्सना विसर्ग सध्या सुरू आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे हा विसर्ग वाढवला आहे. गोदाकाठावरील पूजा साहित्याची छोटी दुकानं, टपरीचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. गोदाकाठावरच्या रस्त्यांवरती सध्या पाणी आलंय. नाशिकमधल्या दिंडोरी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. तालुक्यामधल्या 6 धरणांची पाण्याची पातळी झपाट्यानं वाढल्यामुळे पुणेगाव धरण 75% भरलं. धरणामधून उनंदा नदीमध्ये 100 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नागपूरच्या रवी भवन परिसरामध्ये झाडाची फांदी तुटून पडली. सुदैवानं तिथे कोणीच नसल्यामुळे दुर्घटना टळली आहे.